नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मीन राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना आध्यात्मिक प्रगती, भावनिक परिवर्तन, आर्थिक सुधारणा आणि जीवनात नवीन आशा निर्माण करणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या मनात अनेक भावनिक विचार चालू राहतील. काही वेळा एकांताची इच्छा होईल, तर काही वेळा लोकांमध्ये राहण्याची गरज वाटेल. ग्रहस्थिती अशी सूचित करते की हा काळ तुमच्या अंतर्मनाला जागृत करणारा आणि जीवनातील खरी दिशा दाखवणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला मनामध्ये संवेदनशीलता अधिक राहील. लहान गोष्टींचाही मनावर खोल परिणाम होऊ शकतो. काही लोक जुन्या आठवणीमध्ये रमतील. मात्र या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत प्रबळ राहील. एखादी गोष्ट घडण्याआधीच तिची जाणीव तुम्हाला होऊ शकते. आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना मेहनतीचा पण प्रगतिकारक राहील. कार्यालयात काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुमची कल्पकता आणि शांत स्वभाव तुम्हाला यश देईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतील. कला, संगीत, लेखन, अध्यात्म, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, मानसशास्त्र, सामाजिक सेवा किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. काही लोकांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. व्यवसाय क्षेत्रात मीन राशीच्या व्यक्तींना हळूहळू पण स्थिर प्रगती मिळेल. नवीन ग्राहक मिळतील. जुन्या व्यवहारांमधून फायदा होईल. काही लोकांना भागीदारीतून लाभ मिळू शकतो. मात्र आर्थिक व्यवहार करताना भावनांपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्यावे. महिन्याच्या मध्यभागानंतर आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्ता, शेअर्स किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. मात्र अनावश्यक दानधर्म किंवा भावनिक खर्च टाळणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात मिश्र परिणाम दिसतील. घरातील व्यक्तींशी भावनिक जवळीक वाढेल. मात्र काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची सवय कमी करणे आवश्यक राहील. आईवडिलांचे सहकार्य मिळेल. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा घरातील सजावटीसंबंधी निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना अत्यंत भावनिक आणि रोमांटिक राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात अधिक जवळीक आणि समजूतदारपणा जाणवेल. काही लोक आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने नेण्याचा विचार करतील. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना जुने प्रेम भेटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल. मात्र संशय आणि भावनिक अतिरेक टाळणे अत्यंत आवश्यक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक राहील. कला, संगीत, मानसशास्त्र, वैद्यकीय, अध्यात्म किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. अभ्यासात एकाग्रता वाढेल. मात्र स्वप्नाळूपणा आणि आळस टाळणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण, झोपेच्या समस्या, पायाचे विकार, सर्दी, पचनाशी संबंधित त्रास किंवा शरीरातील कमजोरी जाणू शकते. पुरेशी झोप, ध्यान आणि नियमित दिनचर्या अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. काही लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येईल. धार्मिक प्रवास किंवा तीर्थयात्रेचे योगही दिसतात.
तिसऱ्या आठवड्यात आर्थिक ताण जाणवू शकतो. काही लोकांना कर्ज किंवा जुन्या जबाबदारीमुळे चिंता वाढू शकते. मात्र या काळात जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती सुधरेल, मानसिक समाधान मिळेल, अडकलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ वाढतील, समाजात मान सन्मान वाढेल. काही लोकांना नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. जून 2026 मीन राशीच्या व्यक्तींनी विशेषतः आत्मविश्वास, योग्य निर्णय क्षमता आणि भावनांवर नियंत्रण यावर भर दिल्यास हा महिना मोठी प्रगती करून देणारा ठरू शकतो. या काळात गुरु आणि नेपच्यूनचा प्रभाव अधिक असल्यामुळे अंतर्ज्ञान, स्वप्ने आणि आध्यात्मिक विचार वाढतील. मात्र वास्तवापासून दूर जाणे टाळणे आवश्यक राहील. जून 2026 मीन राशीत काय शुभ संकेत असतील बरं? त्यांचा शुभ रंग आहे पिवळा, समुद्री हिरवा. शुभ अंक आहे 3, 7. शुभ दिवस आहे गुरुवार, सोमवार. शुभ दिशा आहे ईशान्य आणि शुभ रत्न आहे पुखराज. मीन राशीच्या जातकांना कोणते विशेष उपाय करायचे आहेत? तर गुरुवारी विष्णू आणि साईबाबा यांची उपासना करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरिबांना अन्नदान किंवा पिवळ्या वस्तू दान केल्याने गुरुग्रह मजबूत होईल आणि जीवनात सुख समृद्धी वाढेल. धन्यवाद. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.